आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले काय ग भवाने हा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्या पीजी बरोबर चांगला टाइमपास होत होता ना अगं त्यांनी मला चुना चांगला लावला तेही तुला कळलं नाही ना बाईसाहेब त्यात तुमची काही बी चूक नाही हो ना बरोबर पीजी नेहमीप्रमाणे येतात आणि तुम्हाला चुना फासून जातात तुला काय वाटतंय तू जास्त शहाणी आहेस तुला सगळं समजतंय आपण कसं घरामध्ये पीजी ठेवतो तसं त्यांना बी ठेवायचं आहे पीजी ठेवताना त्याच्याकडनं पॅन कार्ड त्याचं रेशन कार्ड त्याचं वोटिंग कार्ड त्याचा ऍड्रेस त्याचा एक फोटो घेऊन पोलीस स्टेशन मध्ये दाखवून यायचं बघावं तेव्हा माझा अपमान होत असतो हे शिलाताई आश्वदादा मी काही घोडा नाहीये अश्विन दादा म्हण अश्विन दादा तेच ते अश्विन दादा बरं शिलाताई तू केव्हाची काय बडबडतेस ग कुणाला बडबडतेस कुणाला कुणाला म्हणजे काय मलाच या बया हे बरं दिसतं का मी तुम्हाला काय बी बोलेल एवढी माझ्यामध्ये हिंमत तरी आहे का अच्छा अच्छा पण तू केव्हाची कुणासाठी तरी बडबड करतीये एवढं नक्की बरं सांग ना कोणाबद्दल बडबड करतीये काय सांगू तुम्हाला जाऊ दे ना अश्वदादा मी घोडा नाही माझं नाव अश्विन आहे अश्विन दादा म्हण तेच ते बरं हा काय झालं काय सांगू तुम्हाला सकाळपासून नुसती दोनदा धोपटून निघाली शिले करशील असं करशील असं करशील अगं, असं हे धोपटून धोपटून म्हणजे काय धोपटलं काय सांगू तुम्हाला सकाळी सकाळी बाईसाहेबांच्या जखमीवर मीठ चोळलं ना आणि मार खाऊन घेतला आणि दुसऱ्यांदा काय ग शिलाताई दुसऱ्यांदा त्या मैत्रिणी आल्या होत्या ना बाईसाहेबांच्या त्यांच्यावर मार खाल्ला त्यांना पीजी समजली म्हणून छी. बरं शिलाताई जाऊ द्या तुम्हाला म्हणून सांगते किती केलं तरी या घरची कामवाली मी माझी काही व्हॅल्यूच नाहीये नाही बाय द वे शिलाताई तुमचा थाट वेगळाच आहे एवढा मार खाऊन सुद्धा काय करू अश्वदादा अश्विन दादा किती केलं तरी माझी फिगरच तशी नाही ही गरज तशी आहे बरं काय फ्रेग्रन्स येत आहे ग शिलाताई कुठला शॅम्पू वापरला तू आज फ्रिकनीस स्मेल स्मेल तुझ्या भाषेत ओ तेच बोलायचं ना मी की नाही साधा शॅम्पू वापरला बरं तुम्ही असले टकाटक दिसताय कोणता साबण वापरला टीएल मी पण चांगलाच साबण वापरला ओ तुम्हाला म्हणून सांगते दादा जशी अक्षतांचे केस बघितले ना तसं मला लय कसं तरी होतं त्यांचे लंबे घने आणि काले बाल असे माझे शिल्की बाल वेरी शिल्की घोडं झालं काय ग तुझे लंबे घने आणि शिल्की बाल याचं राज फक्त मलाच माहितीये कळलं काय मॉम काय मॉम तू गप्पा बस हे घरची कामं कोण करणार कामात जशीच्या तशी राहिली ती कोण करणार ग मग जाऊ दे ग सारखी तू तिला ओरडतच असती अगं विसरून जावं माणसाने झालं गेलं तर विसरावं जाऊ दे गंगेत घोडं झालं काय रे अशू
तू इथे काय करतोस? तुला काय क्लास वगैरे नाहीये? डान्स क्लास नाहीये? चल चालू पडत ना. ओके ओके मॉम, डोंट शाउट. बाय बाय, जातो मी. बे जा. काय ग? लंबे घने शिल्की शिल्की बाल, हे तुझे शिल्की शिल्की बाल. काम कोण करणार? काम कोण करणार? मी करणार. चालू पडत ना. शेवटी दोष मलाच दिला. आता माझं दुखणं कुणाला मी सांगू? कुणासमोर मी रडू? माझं रडणं कोण ऐकणार नाहीये. शेवटी सगळे मला चुनाच फासून जाणार आहे. अरे परमेश्वरा, तू तर एखादा चांगला पेजे आणून दे रे बाबा. सगळे मलाच देतात सगळे. मी आता बघते, मी चांगलं पेजे बघणार मी. काय म्हणा बाईसाहेबांना, याला काय अर्थ आहे? पीजे सोडून जातात म्हणून त्याचा सगळं रक्त माझ्यावरच काढत असतात. मी सांगते की पीजीने यावं, मॅडम चांगला चुना फासून जावं. शिबाई तर गेल्या वेळेस त्यांच्या भाचीचं लग्न काढणार होते. काय तर म्हणे त्यांची भाची हा तिचं लग्न काढायचं होतं म्हणून लई गोटाकडे इंटरव्ह्यू घेत होते. हा तेव्हा त्या सारख्या मला लैला करायच्या. आता शीला करतात. जेव्हा त्यांना माझ्याकडून काम करून घ्यायचं होतं तेव्हा लई गोड बोलायच्या. आणि आता बघा त्या कारणासगळं कडूच. पण मला एक कळत नाही, मी एवढं कमी पैशामध्ये काम करते तरी कशी? कधी म्हणत नाही की शिले तू लई काम करती, जरा 1000 रुपये तरी घे. नाही, कधीच माझ्याबद्दल बोलणार नाही. पण हा, मी एक गोष्ट ठरवलेली हाय की मी काही करून मॅडमची वाईट वागणार, वाईट बोलणार. मी वाईट वागणार म्हणजे वागणार, त्यांना सोडणार नाही. माझा केलेला अपमानाचा बदला मी असा तसा घेणार नाही. शीला की दिवानी. काय ग शिलाची दिवानी? कसली का घाई तुझी? हा, आमच्याविषयी वाईट विचार करणार, आमच्याविषयी वाईट बोलणार. काय ग, कसली केव्हाची काय बडबड करते? अहो अक्षताई, असं काय करताय? मी तर आपलं असंच, मी काय कुणाला बोलणार? हा, कोणाला बोलणार? आपलं काय आपलं? ज्या थाटीत खाते त्याच्यातच छेद करणार. अक्षताई, मी असं कसं म्हणणार? असं स्वप्न तरी बघल का? ज्या थाटीत खाणार त्यात मी छेद कसा करणार? उघड्या डोळ्याने स्वप्ने बघू नको. म्हणते की मला परमनंट पण स्वप्ने बघते, मला गिफ्ट पण द्या, मला बक्षीस वाढवा. काय ग तुझं? अहो अक्षताई, असं काय बी बोलू नका. देवाने दिलेलं माझ्याकडे समज काय आहे आणि मला आणखी कशाची गरज? अच्छा, कशाची गरज? म्हणूनच म्हणते मला काहीतरी बक्षीस द्या. अच्छा, तुला बक्षीस देते. चला आईकडे चल ना. मी तुमच्या पाया पडते. अहो असं नका करू. काय म्हणतील बाईसाहेब? मी तुमच्या पाया केव्हाची बडबड करते. अहो मी तुमच्या पाया पडते. मॅडमला चल, तुला बक्षीस देते. तुम्ही कोणते डायरेक्टर आहात? मी चित्रपट डायरेक्टर आहे, फिल्म डायरेक्टर आहे. फिल्म डायरेक्टर तुम्ही? म्हणजे तुम्ही भरपूर कमवत असाल नाही का? जी 5000चा चेक आहे. ऍडव्हान्स मध्ये? अय्या राजा, हा तू ह्यांना रूम मध्ये घेऊन जा. चालेल. तुम्ही याच्या बरोबर जा. हा चला 20,000. 20,000? हो, आणि तुमचे? आपलं बोलणं झालं होतं ना. 20,000. माझं जे कमिशन आहे त्यात मी फ्री. सॉरी मॅडम. सॉरी मॅडम. मॅडम डबल सॉरी. मॅडम सॉरी. कशी वाटली माझी ऍक्टिंग? तुम्ही ऍक्टिंग करत होता? मला कोण घेणार पिक्चर मध्ये? इतकं सुंदर आहे. होय, मी घेणार. हो, मी घेणार. काय? हो. तुम्ही मला पिक्चर मध्ये घेणार? लीड मिरची.
हॅलो. हा 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 मी अश्विन बोलतोय. हा परवा सकाळी 11 वाजता. 11 वाजता सारखं मला मीटिंग फायनल. मॅडम आशीर्वाद द्या. SRK बरोबरची मीटिंग तुमची सक्सेसफुल होते. अश्विन सर आले. या या सर या 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 बसा बसा या. म्हणजे भेट झाली वाटतं. नाही झाली ना भेट. अरे हा SRK ना 1 महिन्यासाठी USA ला गेलाय. तो आल्यानंतरच भेटणार. अरे अश्विन, तू कशाला एवढं टेन्शन घेतोस? हा, तुम्ही मला काय परके आहात का? तुम्ही सगळे माझ्या कुटुंबासारखेच आहात ना. हे बघा, जेव्हा SRK फायनल होईल ना आणि मणिशंकर जेव्हा पैसे देईल ना तेव्हा मला परत करा. अरे SRK चा फोन होता. आपलं प्रपोजल पास झालं. आपल्याला USA ला USA ला जाण्यासाठी कमीत कमी 3 लाख रुपये पाहिजेत. अरे पण तुमचा तो मणिशंकर आहे ना, त्याला का विचारायचं ना तुम्ही? तो म्हणतो तुम्ही आधी SRK ला फायनल करा, मग मी फायनान्स करतो. आणि SRK ने आम्हाला USA ला बोलवलंय ना. हे काय मॅडम? 3 लाख रुपये. 3 लाख? मॅडम हे नाही होऊ शकत. तुला काय हे दान म्हणून देत नाहीये. परत आल्यावर व्याजासकट परत करायचंय, कळलं? मी काय म्हणते, SRKला मी विचारलं म्हणून सांग. नक्की. आणि ना SRK जवळ असतील ना तेव्हा मला फोन करा, म्हणजे मला त्यांच्याशी बोलता येईल. एक पण मिस कॉल नाहीये. फोन नाही, मिस कॉल नाही. राजा, ए राजा, उठ उठ उठ, लवकर उठ. मावशी, ते माणसं आले का ग? अरे असं तर झालं नसेल, दरवाजा बंद आहे म्हणून ते परत गेले असतील तर? नाही, मी तर रात्री दरवाजा उघडाच ठेवलेला. अच्छा राजा, तुम्ही एक काम कर, आतमध्ये जा, ते आहेत का बघ, आणि ते नसतील ना ते सामान चेक करून बघ जा. हा चालेल. मी फोन लावते. काय आहे? अरे बघ सर, बघ काय पैसे असतील. अरे काही नाही याच्यात. त्यांनी मावशी, त्यांनी आपला चुना लावला, आपला विश्वासघात केला. अरे देवा, अरे 3 लाखाला आम्हाला फसवलं रे देवा. मेल्यानं तुमचं कधी चांगलं होणार नाही. तुम्ही चांगले फिरून फिरून मरा. तुम्हाला कोणी कोणी नोकरी देणार नाही, कोणी ठेवून घेणार नाही. तुमचं वाटोळं होणार. पेइंग गेस्ट तर किती जण ठेवतात, पण प्रत्येक वेळेस मीच का फसली जाते? गेस्ट ठेवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी किती दक्षता घ्यावी लागते हे त्या दोघींना काय माहिती. नियमाप्रमाणे पीजी ठेवला तर फायदा आहे, नाहीतर हे माझ्यासारखं. आता मी त्यांना कसं सांगू की माझ्या बेंधळेपणाचा परिणाम काय झाला? मी त्यांना कसं तोंड दाखवू? असं काय करते? पाया पडते. अहो सोडा मला. उठ म्हटलं ना. चल, असं काय करते? मम्मी चल चल चल, तुला दाखवते. चल प्लीज. आईला सांगते मी. चल नको ना. अहो नको ना, कोणी काही म्हणत नको. असं काय करता? मग ऐकून दे. प्लीज प्लीज. काय चाललंय तुमचं? मम्मी, ही शिला आहे ना? ताई प्लीज नको ना. ए मध्ये काय बोलतेस? गप्पा बसा. काय झालं सांग. मम्मा, ही शिला आहे ना? तुमच्या पायावरती प्लीज नका ना सांगू. गंगेत घोडं न्हालं. आता तुला काय झालं ग? हा, नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. काय ग अक्षु, काय झालं? खरं खरं सांग. खरं अगदी. मम्मा, मी हिला सांगितलं की माझ्यासोबत पिक्चरला चल. नाही म्हणते ग ती. हा, पिक्चरला? हा, पिक्चरला. अक्षु इकडे. काय ग, तू माझ्या अक्षुला
नाही म्हणालीस हा? तसं नाही बाईसाहेब, मी तर आपलं आपलं तू माझ्या अक्षूला नकार दिलास, नाही. पिक्चरला जायला नकार दिलास. तुझ्यावर बघतेच आता, तुला मी बघते. माझ्या अक्षूला नकार दे. माझ्या अक्षूला नकार दे. असं अक्षुताई, बाईसाहेब मला मारतात, तुम्ही तोडकर बघता. हा ए गप्पा बस. गांगेत घोडलं आधी तोंड साफ कर. बेल वाजते बघ, कोण आलं बघ. जा व्यवस्थित जा. जा आता, तोंड काय बघतेस? जा. ए थांब थांब थांब. अशीच जाणार हा? हे असं तोंड घेऊन काय ध्यान, काय तोंडायचं बघितलं? बघ ना, अशीच जाणार तू? नाही. हा, कशी जाऊ? अगं लोक काय म्हणतील आपल्याला? बघितलं, रुक्मिणीच्या शिलेला चांगले धुवून धुवून धपाटून काढते म्हणून, होय की नाही? थांबा. कंकेत घोडं झालं, तोंड साफ करत इथे. आता जा, कोण आले बघ. चल ग, बसू आपण. अगं शीला, काय त्या दाराला चिटकून बसलीस की काय? कोण आले? मम्मा, मी जाऊन बघू का? काही नको. कोणतरी आला असेल दारात, उपट संभू. गंगेत घोडं झालं, नुसतं पैसे पैसेच करणार का? पुढे रे बोलशील. साहेब आले. डॅड, ओ डॅड. कैसा है? अरे बाबा, हाउ आर यू बेटा? फाईन डॅडी. डॅड, मम्मा.